माननीय रघुनाथ दादा, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ही प्रचाराची सभा आहे की विजयाची सभा आहे? या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला तोफेच्या तोंडी द्यायचे, त्याची तयारी सुरू आहे. बऱ्याच वर्षानंतर मी इचलकरंजीमध्ये या हातकणंगले मतदारसंघात सभेसाठी आलोय. आज सकाळी नागपूरला होतो आणि तिथून इथे आलो. विदर्भात फिरतोय, मराठवाडा पिंजून काढतोय. आणि रघुनाथ दादा, तुम्ही सांगितलं की काँग्रेस असो राष्ट्रवादी असो, माणसं भाड्याने आणावी लागतात, माणसंच येत नाहीत. आणि इकडे बघा कशी जिवंत गर्दी आहे. कदाचित त्यांच्या सभेमध्ये टाळ्या वाजवायला सुद्धा पैसे द्यावे लागत असतील. आणि म्हणून सकाळी जेव्हा मी विदर्भातून इथे येत होतो तेव्हा मनामध्ये माझा विचार होता की आता मी चाललोय तो काँग्रेसचा गड आहे, राष्ट्रवादीचा गड आहे, काय होणार. आणि अक्षरशः मी आपल्याला सांगतो, उतरल्यापासून इकडे रस्त्याने फिरतोय, महालक्ष्मीच्या मंदिरात गेलो, सगळीकडे आता सुद्धा आल्यानंतर सगळे येतात ते फक्त एकच करतात, वी फॉर विक्टरी. याचाच अर्थ असा की ह्या काँग्रेसच्या किंबहुना राष्ट्रवादीच्या गडाला आता आपण सुरुंग लावलेला आहे. या निवडणुकीमध्ये एक संपूर्णपणे असंतोष, ज्वालामुखी मला महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय. आणि नेहमी असं होतं की सभा असते, गर्दी होते, पण लोक काय करणार कळत नाही. अनेकदा हा अनुभव आलेला आहे की सभा मोठ्या होतात पण मतं मिळत नाही. पण मला यावेळेला खात्री आहे की केवळ हातकणंगलेच नव्हे तर न जाणो कदाचित चमत्कार होईल, पण महाराष्ट्रामध्ये 48च्या 48 मतदारसंघ शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि शेतकरी संघटनेने जिंकल्याशिवाय राहणार नाही. आरोप तेच आहेत, उत्तरं पण तीच आहेत, नेतेही तेच आणि मतदार सुद्धा तेच, प्रश्नही तेच. प्रश्न खूप आहेत, उत्तरं कोणाकडे आहेत? आणि आजची ही निवडणूक आपण जी जिंकणार आहोत ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाहीये, जिल्हा परिषदेची नाही, ना महापालिकेची आहे, ही आहे देशाची निवडणूक. आणि आरोप आमच्यावरती दुसरे काही करूच शकत नाही. खरं म्हणजे प्रथेप्रमाणे विरोधी पक्षाला सत्ताधाऱ्यांवरती आरोप करण्याचा अधिकार असतो की यांनी काय केलंय, काहीच केलं नाही म्हणून आम्हाला मतं द्या. पण सत्ताधारी विरोधी पक्षावरती आरोप करतायत. अरे आरोप करताना विरोधक कसे आहेत हे सांगण्यापेक्षा, होय आम्ही गेले 5 वर्ष सत्तेवरती बसलो आणि उसाला हा भाव दिला, एवढी वीज दिली, यंत्रमागाला एवढी मदत केली, कोल्हापूरला एवढी मदत केली, सांगा ना, पाणी दिलं सांगा. पण काय केलं हे सांगण्यासारखं नाही म्हणून आमच्यावरती आरोप करतायत. शरद पवारांचा आरोप जुनाच आहे. या उद्धव ठाकरेला 7-12 कळतो का? मला नाही कळत. कारण असं आहे की समजा एखादा रुग्ण असेल,
तर त्याला कंपाऊंडरनी औषध देऊन चालत नाही, तिकडे डॉक्टर लागतो. तो आजारी आहे, आलेला माणूस आजारी आहे एवढं कळायला पाहिजे. आणि म्हणून मला 7/12 कळत नाही, मला शेतीतलं काही कळत नाही, पण डॉक्टर लोक आहेत ना इकडे. रघुनाथ दादा आहेत, लक्ष्मणराव आहेत, आमिरजी आहेत. आणि इकडे नाटक कंपनी नाही काढलेली. हातकणंगलेमध्ये मुद्दामून जाणीवपूर्वक रघुनाथ दादांना आपण उमेदवारी दिलेली आहे. 7/12 कोरा म्हटल्यानंतर त्यांनी असा प्रश्न विचारला, 7/12 कोरा करून उद्धव ठाकरेंचं नाव लिहायचं का त्याच्यावर? आणि त्यांना मी उत्तर लिहिलंय की गोरगरीब माझ्या या शेतकरी बांधवाचा 7/12 कोरा करून त्याच्यावरती स्वतःचं नाव लिहायला मी पवार नाही, मी ठाकरे आहे, बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. आजपर्यंत तुम्ही हेच धंदे करत आलात. आजपर्यंत तुम्ही माझ्या या शेतकऱ्याला नागवत आलात. तुमच्या लेखी कदाचित 7/12 तुम्ही बघत असाल केवळ शेतकरी म्हणजे कागद असेल, पण माझ्यासमोर 7/12 नाही, तो कागद नाही, माझ्यासमोर आहे तो माणूस आहे, शेतकरी आहे. आणि मला 7/12 कळला नाही तरी चालेल. मी शेतकऱ्यांची दुःख बघतोय, त्यांचा चेहरा बघतोय, त्यांची मनं बघतोय. आणि ही सगळी दुःख बघितल्यानंतर अक्षरशः हृदय पिळवटून टाकलं जातं, एवढी दुःख आहे. आज सुद्धा इकडे आल्यानंतर मी सहज विचारलं, प्रश्न काय आहेत? प्रश्न काय तेच आहेत. वीज नाही, पाणी नाही. जे पाणी शहराला मिळते ती पंचगंगा. मागे त्या राज कपूरचा पिक्चर होता, राम तेरी गंगा मैली. ही आमची पंचगंगा मैली कोणी केली? कोण मळी सोडतं त्याच्यामध्ये? सगळं घाण कोण सोडतं? आणि तरी तुम्ही त्यांना निवडून देणार, पुन्हा मतं देणार? जर का तुम्हाला हे सगळं मंजूर असेल तर मला वाटतं प्रचार करण्याची गरज नाही. तुम्ही घ्या, पुन्हा डोक्यावरती घ्या. वीज नाही, पाणी नाही, यंत्रमाग आता बंद पडतोय का कधी वरती येतो, कधी बंद पडतो, कधी असंच चालू आहे. ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं त्यावेळेला यंत्रमागाची काय परिस्थिती होती ती बघा. आणि आता कसा तो लडखडत चाललाय ते तुम्ही बघा. तुम्हीच साक्षी आहात त्याला. मी तर लांब राहतो मुंबईला, पण कोल्हापूरवरनं निघाल्यानंतर मुंबईत येताना मुंबई पुणा रस्ता तुम्ही पाहतात की नाही? कोणी केला हा रस्ता? मुंबई आणि पुणे हे जवळ आलं त्याच्यामुळे दुर्दैवाने आपलं सरकार गेलं, नाहीतर हा प्रगतीचा रस्ता हा पूर्ण महाराष्ट्रभर आपण नेला असता, पूर्ण महाराष्ट्रभर नेला असता. पण रघुनाथ दादा मला खात्री आहे यावेळेला, कारण कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर एक पहिली गोष्ट, आम्हाला कर्जमाफी हा शब्दच मंजूर नाहीये. माफ करायला माझा शेतकरी गुन्हेगार नाहीये, गुन्हा करतो त्याला माफी देतात. माझा शेतकरी हा राजा आहे आणि माफ करण्याची या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांची लायकी नाहीये. आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती पाहिजे. आणि मग ही त्यांच्या लेखी कर्ज माफी 5 एकर पर्यंतच्या शेतकऱ्याची कर्ज माफ होणार. किती जणांची झालेत मला माहित नाही. झालेत कोणाची? शेतकरी आहात ना का माझ्यासोबत शहरातून आलात? मग इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक हात वरती येत नाही, मराठवाड्यामध्ये मी हा प्रश्न करतो तिकडे एक हात वर होत नाही, विदर्भामध्ये प्रश्न विचारतो शेतकऱ्यांना त्यांचेही हात वरती येत नाही. मग 60,000 कोटी रुपये कोणाच्या बोडक्यावरती घातलेत? कोणाच्या खिशामध्ये गेले? काढा ना. आणि म्हणून मी मागे शिवसैनिकांना एक आदेश दिला होता की प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्या जिल्हा बँका असतील किंवा आणखीन कुठल्या बँका संस्था आणखीन काय काय असतील, जा त्या बँकांवरती मोर्चे घेऊन जा. पतसंस्था असतील, जिथून तुम्हाला कर्ज मिळाले त्या कर्ज दिलेल्या संस्थांवरती मोर्चे घेऊन जा. आणि त्यांना सांगा, त्यांना विचारा की केंद्र सरकार म्हणते, पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणतायत, चिदंबरम म्हणतायत, सोनिया गांधी आणि शरद पवार म्हणतायत की आम्ही कर्ज माफ केलेला आहे, पैसा दिलेला आहे. तुमच्याकडे किती खातेदार कर्ज घेतलेला शेतकरी आहे तो दाखवा आणि आम्हाला यादी पाहिजे.
की एवढे शेतकरी आमचे खातेदार आहेत, एवढं कर्ज त्यांच्यावरती होतं आणि केंद्रातनं आलेला पैसा तो घेऊन आम्ही एवढ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलंय याची यादी लावा.